एक अशी खोली जिच्या चाव्या तब्बल 48 वर्ष कोणाला सापडल्या नाहीत. एक असा खजिना ज्याच्या रक्षणासाठी नाग बसले आहेत असं पिढ्यानपिढ्या सांगितलं गेलं. आणि एक असा आवाज जो भिंतींच्या पलीकडे येतो असं तिथले लोक शपथेवर सांगायचे. आपण विचार करतोय की 21व्या शतकात हे सगळं कसं शक्य आहे. पण ओडिसामधल्या पुरी जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडाराबाबत हे सगळं घडतंय. पण आता या रहस्याचा पडदा सरकलाय. काही गोष्टी समोर आल्यात ज्या विज्ञानाने सिद्ध केल्यात, तर काही गोष्टी अशा आहेत ज्या आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. एका बंद खोलीत नेमकं काय असेल याची कल्पना करा. तिथलं सोनं, तिथे असलेले हिरे माणिक आणि त्याहीपेक्षा तिथे असलेलं ते गूढ वातावरण. पुरीचं जगन्नाथ मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही आहे, ते ओडिसाच्या अस्मितेचा आणि भारताच्या इतिहासाचा एक जिवंत पुरावा आहे. पण गेले कित्येक दशकं एका प्रश्नाने संपूर्ण देशाला सतावलं होतं. त्या बंद दरवाजाच्या मागे नक्की काय आहे? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण अशा एका विषयावर बोलतोय जो जितका ऐतिहासिक आहे तितकाच तो रोमांचक सुद्धा आहे. जगन्नाथ मंदिराचं रत्न भांडार. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल की हे भांडार आता उघडलं गेले. तिथे मोजणी सुरू आहे. पण हे इतकं सोपं नव्हतं. ही केवळ एका कुलपाची गोष्ट नाही आहे. ही गोष्ट आहे लोकांच्या श्रद्धेची, राजकारणाची आणि विज्ञानाची सुद्धा. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हे रत्न भांडार नक्की आहे तरी काय. हे भांडार म्हणजे मंदिराच्या उत्तरेकडच्या भागात असलेली एक छोटी पण अत्यंत सुरक्षित इमारत आहे. याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे बहार भांडार आणि दुसरं म्हणजे भीतर भांडार. नावाप्रमाणेच बहार भांडार हे बाहेरचं दालन आहे जिथे ते दागिने ठेवले जातात, जे सण उत्सवाच्या वेळी देवांना घातले जातात. पण खरं रहस्य दडले ते भीतर भांडारमध्ये. हे दालन 1978 पासून उघडलं गेलं नव्हतं. 48 वर्ष. विचार करा, 2 पिढ्या उलटून गेल्या पण त्या खोलीत कोणी पाऊलही ठेवलं नव्हतं. मग प्रश्न असा पडतो की हे अचानक आत्ताच का उघडलं? यामागे एक मोठं नाट्य घडलं. 2018 मध्ये जेव्हा या भांडाराची स्थिती पाहण्यासाठी ते उघडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा कळलं की आतील दालनाच्या चाव्याच गहाळ आहेत. आता विचार करा, एवढ्या मोठ्या मंदिराच्या आणि त्याही खजिनाच्या चाव्या हरवतातच कशा? यावरून संपूर्ण ओडिसात खळबळ उडाली. आंदोलने झाली, कोर्टात केसेस गेल्या. लोकांनी असा संशय व्यक्त केला की खजिना सुरक्षित आहे की नाही. अखेर 2024 मध्ये सत्तांतर झालं आणि नवीन सरकारने हे भांडार उघडण्याचा निर्णय घेतला. पण तिथे नक्की काय दिसलं? तुम्ही ऐकलं असेल की तिथे सापांचा फुसफुसण्याचा आवाज येतो. लोक म्हणायचे की साक्षात नागराज या सोन्याचं रक्षण करतात. जेव्हा जुलै 2024 मध्ये हे भांडार उघडलं गेलं, तेव्हा तिथे चक्क स्नेक हेल्पलाईनचे लोक बोलावले होते. सर्वांच्या मनात धाकधूक होती. पण जेव्हा दरवाजे उघडले तेव्हा तिथे एकही साप नव्हता. मग तो आवाज कसला होता? विज्ञानाने याचं उत्तर दिलं. या भांडाराच्या भिंतींना तडे गेले होते. समुद्राच्या खारट हवेमुळे तिथला दगड झिजला होता आणि त्या फटीमधून जेव्हा हवा वेगाने जायची तेव्हा तो आवाज सापाच्या फुसफुसण्यासारखा वाटायचा. शिवाय तिथे वटवाघळांचाही वावर होता. म्हणजे जे रहस्य होतं त्यामागे एक साधं भौगोलिक कारण होतं. पण लोकांची श्रद्धा इतकी प्रबळ असते की त्यांना तिथे दैवी शक्ती दिसत होती. आता आपण येऊया खजिन्यावर. 1978 मध्ये जेव्हा शेवटची मोजणी झाली होती तेव्हा तिथे 128 किलो सोनं आणि 221 किलो चांदी असल्याचं नोंदवलं गेलं होतं. पण 2026 मध्ये जेव्हा पुन्हा मोजणी सुरू झाली तेव्हा एक आश्चर्याची गोष्ट समोर आली. बहार भांडारमध्ये 1978च्या यादीत 118 दागिने होते, पण आता 2026 मध्ये तिथे 147 दागिने सापडले आहेत. म्हणजे दागिने वाढलेत. हे कसं शक्य आहे? त्याचं कारण असं की गेल्या 48 वर्षात भाविकांनी जे दान केलं होतं ते तिथे जमा होत गेलं, पण त्याची अधिकृत मोजणी कधी झालीच नव्हती. ही एक सकारात्मक गोष्ट आहे की देवाचा खजिना लुटला गेला नाही, उलट तो वाढला. पण एक पेच मात्र अजूनही आहे. या मोजणीत 3 दागिने कमी आढळले. आता तुम्ही म्हणाल, मगाशी तर मी म्हणालो की दागिने वाढलेत. मग हे 3 दागिने कुठे गेले? तिथल्या सेवकांनी असं सांगितलंय की हे 3 दागिने कदाचित आतील दालनात म्हणजेच भीतर भांडारमध्ये ठेवले असावेत. याची खात्री आता एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या पुढच्या मोजणीत होईल. यावेळीची मोजणी ही पूर्वीसारखी साधी नाही आहे. यावेळी तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जाते. 3D लेझर स्कॅनिंग केलं जाते. म्हणजे प्रत्येक दागिन्याचा आकार, त्याची नक्षी आणि त्याचं वजन याचा एक डिजिटल पुरावा तयार केला जातोय. जेणेकरून भविष्यात कधीही कोणताही संशय निर्माण होऊ नये.
भारतीय पुरातत्व विभाग म्हणजेच ASI तिथे ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार म्हणजेच GPS वापरत आहे. कशासाठी? तर जमिनीखाली काही गुप्त खोल्या किंवा बोगदे आहेत का हे तपासण्यासाठी. अनेक अफवा होत्या की या मंदिराखाली सोन्याने भरलेले अनेक मजले आहेत. पण रडारने हे स्पष्ट केले की तिथे असा कोणताही गुप्त बोगदा किंवा कोठार नाही आहे. हे सगळं ऐकताना आपल्याला वाटतं की हे फक्त सोन्या चांदीचे गोळे आहेत, पण तसं नाही आहे. हे दागिने म्हणजे 12व्या शतकापासून चालत आलेली कला आहे. तिथे जगन्नाथाचा जो सोन्याचा मुकुट आहे त्याचं वजन आहे तब्बल 7 किलो. बलभद्रांचा मुकुट 5 किलोचा आहे. विचार करा, हे सगळं हाताने घडवलेलं प्राचीन सोनं आहे. कपिलेंद्र देव नावाच्या राजाने 1466 मध्ये हे दान केलं होतं असं इतिहासात नोंद आहे. म्हणजे आपण फक्त संपत्ती मोजत नाही आहे, आपण आपला 500-600 वर्षाचा इतिहास डोळ्यासमोर पाहतोय. या संपूर्ण प्रक्रियेत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शकता. सरकारने 5 कोटी रुपयांचं बजेट फक्त या मोजणीसाठी ठेवलंय. रिझर्व्ह बँकेचे अधिकारी तिथे बसले आहेत, सोनार आहेत, रत्नतज्ज्ञ आहेत. प्रत्येक दागिन्याला रंगानुसार वेगळ्या कापडात गुंडाळलं जाते. सोन्यासाठी पिवळं, चांदीसाठी पांढरं आणि इतर मौल्यवान रत्नांसाठी लाल कापड. हे सगळं स्टीलच्या सुरक्षित पेट्यामध्ये ठेवलं जाते. पण या खजिन्याची किंमत नक्की किती? खरं सांगायचं तर मंदिर प्रशासनाने ठरवलंय की याचं आर्थिक मूल्य काढायचं नाही, कारण देवाच्या संपत्तीची किंमत पैशात कशी करणार. पण जर आपण आजच्या सोन्याच्या दराचा विचार केला तर हे मूल्य हजारो कोटींच्या घरात जातं. फक्त भुवनेश्वरमध्ये सोन्याचा भाव आज 1.5 लाखाच्या वर गेलाय. अशा वेळी ही संपत्ती केवळ मंदिराची नाही, तर ती एका संस्कृतीची ठेव आहे. आता पुढचा टप्पा आहे भीतर भांडारचा. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तिथल्या दागिन्यांची मोजणी पूर्ण होईल. तिथे अशा काही गोष्टी मिळण्याची शक्यता आहे ज्या जगाने कधीच पाहिल्या नाहीत. जुन्या राजांच्या तलवारी, त्यांचे मुकुट आणि प्राचीन सोन्याची नाणी हे सगळं जेव्हा समोर येईल तेव्हा जगन्नाथाच्या वैभवाची एक वेगळीच बाजू जगाला दिसेल. मला वाटतं रत्नभांडार उघडणं ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाही आहे, हे लोकांच्या विश्वासाचं पुनर्मिलन आहे. ज्या अफवा होत्या, जे संशय होते, ते आता विज्ञानाच्या आधारे दूर होत आहेत. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की परंपरा आणि विज्ञान हे एकमेकांचे शत्रू नसतात. जेव्हा विज्ञान परंपरेला हातभार लावतं तेव्हा सत्याचा उलगडा होतो. तुम्ही विचार करा, जर हे भांडार अजून काही वर्ष उघडलं नसतं तर काय झालं असतं? तिथल्या भिंती कमकुवत झाल्या होत्या, छताचे दगड पडत होते. कदाचित हा खजिना नेहमीसाठी तिथेच दबून गेला असता. पण योग्य वेळी घेतलेला निर्णय आता या वारशाला पुढची 100 वर्ष सुरक्षित ठेवणार आहे. ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.